नमस्कार, मी प्रतीक्षा काकडे स्वागत करते तुमचे कृषी जागरणच्या बुलेटिनमध्ये। तर पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा। त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर। कृषी विभागात मेगा भरतीची अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 ऑक्टोबर पर्यंत। रोहित पवार यांना मुंबई हायकोर्टकडून मोठा दिलासा। कांदा प्रश्नी दिल्लीतील बैठकीत तोडगा, अद्यापही तोडगा नाही। पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ स्थापना दिवस उत्साहात संपन्न। राज्यात 96 तर देशात 94% पाऊस। पाहुयात या संदर्भात सविस्तर बातम्या। महाराष्ट्र शासनाने कृषी विभागात बंपर भरती जारी केली आहे। जर तुम्ही कृषी विषयक शिक्षण घेतलेले असेल तर तुम्हाला नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे। अर्ज करण्यासाठी आणि सरकारी जर तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर येथे अर्ज करा आणि सरकारी नोकरी मिळवा। या विभागाने कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक भरती 2023 ची अधिसूचना जारी केली आहे। कृषी विभागातील 2000हून अधिक रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले। त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। या महत्त्वाच्या भरती मोहिमेचा उद्देश संपूर्ण महाराष्ट्रात कृषी सेवकांच्या एकूण 2070 रिक्त पदे ऑनलाईन सीबीटी परीक्षेद्वारे भरणे आहे। यामुळे एकीकडे शेतीचे काम सोपे होईल आणि दुसरीकडे पात्र तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळतील। सरकारच्या या उपक्रमामुळे कृषी क्षेत्रात मोठे बदल घडतील अशी अपेक्षा आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 ऑक्टोबर पर्यंत आहे। पात्र उमेदवार संबंधित पदासाठी महाराष्ट्र कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता। तर ती वेबसाईट आहे कृषी.महाराष्ट्र.gov.in। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती ॲग्रो लिमिटेडला उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला। नियम धाब्यावर बसवल्याबद्दल कंपनी 72 तासात बंद करण्याच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिशीची मुदत न्यायालयाने 6 ऑक्टोबर पर्यंत आता वाढवली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ते म्हणजे रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीतील 2 प्लांट बंद करण्याची नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली होती। यासाठी रोहित पवार यांना 72 तासांची मुदत देखील देण्यात आली होती। या विरोधात रोहित पवारांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। त्यानंतर आता उच्च न्यायालयाने रोहित पवार यांना दिलासा दिलाय। त्यांना दिलासा देताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मध्यरात्री 2 वाजता बारामती ॲग्रोचे 2 प्लांट बंद करण्याचे निर्देश दिले होते। या विरोधात रोहित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाने याचिका दाखल केली होती। तर या याचिकेमध्ये यावर सुनावणी करताना बारामती ॲग्रोवर 6 ऑक्टोबर पर्यंत कोणतीही कारवाई करू नये असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषण मंडळाला दिलाय। नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी मागील 10 दिवसांपासून कांदा लिलाव बंद ठेवले आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यावर तोडगा काढण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाकडून राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांना बोलवण्यात आले होते। या बैठकीसाठी राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार आणि केंद्रीय मंत्री भारती पवार या उपस्थित होत्या। मुळात ही बैठक दिल्लीत होती आणि दिल्लीत केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि संबंधित अधिकारी यांच्या समवेत ही बैठक पार पडली। या बैठकीनंतर कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार आणि केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी महाराष्ट्र सदन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी केंद्रीय मंत्री भारती पवार म्हणाल्या की केंद्र सरकार देशातील जनतेचा निर्णय घेत आहे। ज्यावेळी कांद्याचे दर वाढतात किंवा कमी होतात त्यावर निर्णय मिळवण्यासाठी नाफेड काम करतं। 140 कोटी जनतेचा विचार करून निर्णय घेतले जातात। त्यामुळे दोन्ही ठिकाणी ग्राहक हित आणि शेतकऱ्यांचं हित मात्र पाहिलं जातं। तर पणन मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की कांदा बाजारात व्यवहार ठप्प असल्याने कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये यासाठी नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून आणखी 2 लाख टन कांदा खरेदी करण्याची परवानगी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे। मग त्यासोबतच तसेच कांदा निर्यात शुल्काबाबत उच्चस्तरीय समिती निर्णय घेणार येत असल्याची माहिती सत्तार यांनी दिली आहे। ही माहिती देत असताना मात्र कांद्यासाठी जे 40% निर्यात शुल्क लावले आहे आणि ते कमी करावे ही प्रामुख्याने व्यापाऱ्यांची मागणी होती। त्यावर मात्र अद्यापही कोणताच तोडगा निघालेला नाहीये। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी म्हणजे तारीख 29 आयोजित शिवार फेरीचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न पडला। या कार्यक्रमात नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते। आज बाजारात ज्याची मागणी आहे असे पीकवान लावण्याची गरज आहे, तरच शेतकऱ्यांना परवडेल। यासाठी विद्यापीठानेही पुढाकार घेत दरवर्षी खरीप व रब्बी हंगामाच्या तोंडावर जागतिक बाजारपेठेंचा कल लक्षात घेत शेतकऱ्यांनी कुठले पीक घ्यावे याबाबत सल्ला दिला पाहिजे अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे।
तर त्यासोबतच तिथे मुंडे देखील उपस्थित होते. धनंजय मुंडे बोलताना म्हणाले की शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणणे हे आपले स्वप्न आहे. शेतकऱ्याला उत्पादनात खर्च कमी करीत किमान 50% जास्त भाव कसा भेटेल यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न आहेत. शेतकऱ्यांनीही आपल्या शेतीला व्यवसायाचा दर्जा दिला पाहिजे. कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या काळात तग धरेल अशा पद्धतीने बी बियाणे निर्माण करून द्यावे, असे देखील ते म्हणाले. राज्यात यंदा कुठे जास्त तर कुठे कमी प्रमाणात पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. जून जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला असला तरी ऑगस्ट सप्टेंबर मध्ये राज्यात कमी पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी वर्ग मात्र चिंतेत आहे. तसंच 1 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत राज्यात 96% पाऊस झाला आहे, तर देशात सरासरी 94% पाऊस झाला आहे. महाराष्ट्र आणि केरळ राज्यात पावसाची तूट झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तसंच आता बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबायची. कृषी जागरणच्या वतीने डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे. तर यासाठी नाव नोंदणी सुरू झाली आहे. तुम्हाला देखील नाव नोंदणी करायची असेल तर तुम्ही देखील नाव नोंदणी करू शकता. तुम्ही या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर जाऊन तुमची नाव नोंदणी करू शकता आणि या सोहळ्यात सहभागी होऊन तुमचे योगदान देऊ शकता. तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.